रात्रीच्या वेळी महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांचं डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं जेरबंद करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी डिझेल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे, तर अद्याप एक आरोपी फरार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे। सुनील डुबे, सुभाष मालमोटे, संदीप वाघमारे, ओंकार घाडगे, कुणाल पवार आणि गणेश मुरकुटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर थोटे हे एक ट्रक घेऊन रात्रीच्या वेळी हायवे रोडवर निघाले होते। यावेळी लघुशंकेसाठी कासारी फाटा येथे थांबले होते। यावेळी एका विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून तिघेजण खाली उतरले आणि त्यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर थोटे यांच्या ट्रकच्या दरवाजावर दगडफेक करण्यास सुरुवात केली। फिर्यादीला धमकावून ट्रकच्या डिझेल टाकीतील 24,462 रुपयांचे तब्बल 470 लिटर डिझेल चोरी करून पसार झाले होते। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर गुन्हे शोध पथकानं तपास सुरू केला। संशय स्विफ्ट आणि i20 कारचा शोध घेतला असता कोरेगाव भीमा येथे एका विना नंबरच्या स्विफ्ट कारची हालचाल संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित कारमधील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डिझेल चोरीची कबुली दिली आहे।